गुड मॉर्निंग गाईज. आज आहे संडे आणि आज मी बनवत आहे चिकन. चिकनची क्वांटिटी बघाल तर 2 किलो असं चिकन आहे. बिकॉज माझे हजबंड आहेत ते बाहेर जाणार आहेत, तर त्यांच्यासाठी मी बनवून देणार आहे चिकन. सो तुम्ही बघाल तर मी पहिल्यांदा असा कांदा असा फ्राय करण्यासाठी टाकलेला आहे. सो पहिल्यांदा मी चिकन हे शिजवून घेणार आहे. सो इथे मी टोमॅटो भाजून घेते पहिल्यांदा आणि त्या कांदा मी ऑलरेडी भाजून घेतलेला आहे. सो जो चिकन आहे त्यासाठी हा मसाला रेडी करते. टोमॅटोमध्ये मी ॲड केलेलं आहे मीठ ॲड केल्यावरती ते चांगलं भाजून होतं. साईडला चिकन हे शिजून रेडी होत आहे. थोडं ॲड करते गरम पाणी. इथे टोमॅटोही बघाल तर असं भाजून झालेलं आहे. या कढईत पुन्हा मी तेल ठेवलेलं आहे आणि यामध्ये टाकत आहे कांदा भाजलेला, जो बारीक करून घेतला आहे तो कांदा. सो इथे हे चिकन बघाल तर ऑलमोस्ट थोडं शिजून झालेलं आहे आणि इकडे मी कांदा भाजायला टाकलेला आहे. तो कांद्यामध्ये आता मी ॲड करते आहे जे आपण बारीक केलेला आहे टोमॅटो ते. सो कांदा आणि टोमॅटो दोन्ही आता एकसाथ मिक्स करून चांगला भाजून घेते. आणि यामध्ये मी ॲड केलं आता मीठ हे पहिलं टाकलेलं आहे, त्यानुसार मी टाकते पुन्हा. सो आता मी ॲड केलं यामध्ये अद्रक लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट करून घेतलेली आहे, ती ॲड केली. नंतर यामध्ये मी ॲड केला चिकन मसाला, घरचा मसालाही मी ॲड केला यामध्ये. यामध्ये मी ॲड केलं काश्मीरी लाल. सो इथे मी जे चिकन बनवत आहे ते 3 पद्धतीचं चिकन आहे. जे चिकन आपण बनवत आहे मसाल्यामध्ये ते चिकन मसाला आहे. तो चिकन मसाल्यासाठी मी इथे चिकन काढून घेत आहे आणि हे जे आहे हे अळणी मुलांसाठी ठेवणार आहे. आणि अजून एक बनवणार आहे ते चिकन सुखा. सो हा आपला चिकन मसाल्यासाठी एवढं चिकन आहे. सो ऑलमोस्ट आपलं चिकन मसाला जो आहे तो रेडी झालेला आहे. त्यानंतर आता आपण बनवूया चिकन सुखा. सुक्यासाठी मी घेतला आहे वेगळा पॅन आणि त्यामध्ये तेल ऑइल करून त्यामध्ये थोडंसं अद्रक लसूण ॲड केलेलं आहे. अद्रक लसूणची क्वांटिटी तुम्ही बघाल तर एकदम थोडा आहे. अद्रक लसूण आणि कोथिंबीर आहे. सो अद्रक लसूण नंतर मी त्यामध्ये ॲड करते चिकन मसाला. चिकन मसाला नंतर मी त्यामध्ये ॲड केला काश्मीरी लाल. तर मी ॲड केला घरचा मसाला थोडासा. सो या सगळ्याला मी एक चांगल्या प्रकारे मिक्स करून घेते. थोडंसं मीठ ऑलरेडी टाकलेलं आहे, सो त्यानुसार मीठ ॲड केलं आहे पुन्हा. चिकन सुखामध्ये मला जेवढं चिकन हवं आहे ते मी ॲड करते. सो अशा पद्धतीने हे चिकन सुखा आपलं रेडी झालेलं आहे. हा आहे चिकन मसाला. सो चिकन रेडी झालेलं आहे. इकडे मी भाकऱ्या बनवल्या आहेत. आता भाकऱ्या तुम्ही बघाल तर जवळजवळ 12 भाकऱ्या बनवलेल्या आहेत. सो आता मी खूप थकलेली आहे बिकॉज बाहेर पण भाकऱ्या द्यायच्या, त्यामुळे टोटल 12 भाकऱ्या झालेल्या आहेत. सो इथे हा पोरांसाठी जो रस्सा काढून घेतलेला आहे तो मी वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेते. अशा प्रकारे इथे संपूर्ण असं जेवण रेडी आहे आणि मी हे टिफिन पॅक करत आहे, म्हणजे घेऊन जाणार आहे मितेश बाहेर. सो अशा पद्धतीने इथे पूर्ण जेवण असं रेडी झालेलं आहे. तुम्ही बघाल तर राईस पण मी रेडी केला. राईसला एका डब्यामध्ये पॅक केला बिकॉज हे घेऊन जायचं होतं जेवण मितेशला. सो हे पूर्ण असं सगळं रेडी करून मितेशला दिलं. सो आत्ता अचानक ऑर्डर आली एक, ते होतं फरेरो रोचरचं चॉकलेट. सो आत्ता मी जे मितेश आणि त्यांच्या फ्रेंड्सला जे बनवून दिलेलं आहे ते सगळं, सो त्यांच्या फ्रेंड्सनी हे चॉकलेट मागवलेलं आहे मुलांसाठी आणि ऑब्वियसली सगळ्यांसाठी. सो थँक्यू फॉर द फरेरो रोचर्स. बाय बाय.